तर वाशिमच्या रिसोड शहरासह आजूबाजूच्या परिसरातही मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय, तर वातावरणात गारवाही निर्माण झालाय। यानंतरची बातमी राज्याच्या राजकारणातून। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडींकडे राजीनामा मागितल्याची चर्चा रंगली आहे। त्यांना तशा सूचना देण्यात आल्याची ही चर्चा राष्ट्रवादीत सुरू आहे। राष्ट्रवादीच्या युवा नेतृत्वानं इद्रिस नायकवडींचा राजीनामा मागितल्याची चर्चा राष्ट्रवादीत रंगली। मी आपल्याला पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की ह्या बातम्या फेक स्वरूपाच्या आहेत आणि यात कोणतेही तथ्य नाही आहे। मुळात माझं पक्ष नेतृत्व, माझा पक्ष, मी आमच्यात फार चांगलं संवाद आहे, फार चांगलं कम्युनिकेशन आहे आमच्यात। त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलीही मागणी, राजीनाम्याची वगैरे मागणी किंवा चर्चा देखील माझ्याशी कुठलीही झालेली नाही आहे। त्यामुळं हे चाललेल्या बातम्या ह्या फेक स्वरूपाच्या आहेत आणि यात कोणतीही जीव नाही, तथ्य नाही आहे, सत्यता नाही आहे। त्यामुळं ज्या गोष्टीत सत्यता नाही आहे, ज्यात तथ्य नाही आहे, त्या बातम्यांच्याबद्दल त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा स्पष्ट आहे की ज्यात तथ्य नाही आहे त्यावर चर्चा करण्याचं काहीच कारण नाही आहे। दादांनी माझ्यावर एक फार मोठा विश्वास दाखवला आणि मला राज्याच्या अल्पसंख्याकांची जबाबदारी दिली। मी त्यासाठी कॅपेबल आहे की नाही याबद्दल मी स्वतः साशंक होतो, पण दादांनी दिलेली जबाबदारी एक त्यांच्या प्रेरणेमुळं मी ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकलो। तर महाराष्ट्रात अल्पसंख्याकांचं एक चांगलं युनिट, संघटना आम्ही उभी करू शकलो आणि त्या माध्यमातून लोकसभेला आम्ही जसं बॅकफूटवर होतो तर विधानसभेपर्यंत थोडीशी परिस्थिती आम्ही बदलू शकलो त्या माध्यमातून।